यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। विवाहितेशी अनैतिक संबंध ठेवले, दोघांची हत्या झालेली आहे। यवतमाळच्या दिग्रसमधली ही घटना आहे। या प्रसंगी चौघांना अटक करण्यात आलेली आहे। फेटरी साखरी जंगलामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळले। दिग्रस तालुक्यामधील फेटरी साखरी जंगल परिसरामध्ये 7 एप्रिल रोजी कुजलेल्या अवस्थेत 2 मृतदेह सापडले। या प्रकरणामध्ये शवचिकित्सा अहवाल सुस्पष्ट नसतानाही पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। मृतकांची ओळख पटली। विवाहितेशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागामधून सख्खा भाऊ, चुलत भाऊ, जावई, मामा या तिघांनी संगनमत करत दोघांची हत्या केल्याचं उघड झालंय। एलसीबी पथक, दिग्रस पोलीस, सायबर टीम यांनी मृतांची ओळख पटवून गुरुवारी 4 आरोपींना अटक केलेलं आहे। वर्षा धनराज गिरे आणि आकाश विलास बल्लाळ अशी या दोघांची नावं होती। 3 वर्षांपासून यांचे अनैतिक संबंध होते। 28 मार्च रोजी वर्षा पती आणि तिच्या मुलांना सोडून प्रियकर आकाशाला घेऊन वाशिम इथून पुण्याकडे पळून गेली। 4 एप्रिल रोजी 11:30 वाजता विठाळा जंगलामध्ये वर्षा आणि आकाशचा खून करण्यात आला। नंतर दोन्ही मृतदेह मालवाहू वाहनामध्ये टाकून दिग्रस शहरालगत असलेल्या फेटरी साखरी शिवारामधील जंगलात फेकून दिले गेले। मृतकांच्या 2 बॅगा, ओळखपत्र, पैसे, मोबाईल पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने काळी दौलत मार्गावरील पुलाजवळ जाळून टाकले। त्यानंतर आरोपी पसार झाले। या प्रकरणी आकाशचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ, जावई विजय शिकारे, दिग्रस आणि मामा विशाल शिकारे या 4 आरोपींना अटक केली आहे। तर अत्यंत धक्कादायक ही घटना समोर येते आहे। अनैतिक संबंधामधून एक स्त्री आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आलेली आहे। या प्रकरणी 4 आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे। पती आणि तिच्या मुलाला सोडून ती प्रियकरासोबत पळून गेली होती आणि पळून जात असतानाच या 4ही आरोपींनी त्यांची जंगलामध्ये नेऊन त्यांची हत्या केली आणि पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विवाहितेशी अनैतिक संबंध असल्यामुळे दोघांचीही हत्या करण्यात आलेली आहे। यवतमाळच्या दिग्रसमध्ये ही घटना घडलेली आहे। या प्रसंगी चौघांना अटक करण्यात आलेली आहे। फेटरी साखरी जंगलामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये हे मृतदेह आढळले होते। दिग्रस तालुक्यामधील फेटरी साखरी जंगल परिसरामध्ये 7 एप्रिलला कुजलेल्या अवस्थेमधले हे 2 मृतदेह आढळले आणि या प्रकरणात शवचिकित्सा अहवाल सुस्पष्ट नसतानाही पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला आणि तपास सुरू केला। मृतकांची ओळख पटलेली आहे।